मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये देवकी शालिनीला ती मानसी कशासाठी आली होती ते विचारते. तेव्हा तुझ्या भावड्यामुळे ती घाबरलेली होती. तुझा भावड्या पण तुझ्यासारखाच अक्कलशून्य आहे असं शालिनी देवकीला सांगते. तेव्हा देवकी चिडून आमच्या जाधव कुळाचा उद्धार केला, शेवटी आम्हीच तुमच्या मदतीला येत आहोत हे लक्षात ठेवा. माझ्या भावड्याने काय केलं असं ती शालिनीला विचारते. तेव्हा या मानसीला तुझ्या भावड्याशी लग्न करायचं आहे, परंतु त्याला तिच्यात इंटरेस्ट नाही. तरीही याने खोटं खोटं हो म्हणायला काय जातंय? हिने जर पलटी खाल्ली तर आपली काय गत होणार तुला माहिती तरी आहे का? असं शालिनी वैतागाने देवकीला सांगते. तर तेव्हा देवकी होकार देत मी फोनवर भावड्याचे चांगले कानच शेकते असं सांगते. तेवढ्यात रेणुका तिथे येते व गोडजोडी एकत्र बसली काय असं दोघींना पण बोलते. तेव्हा वंस इकडची वाट कशी काय चुकलात असं शालिनी रेणुकाला विचारते. त्यावर रेणुका खुश होत आम्हाला जे झाले ते कळाले असं शालिनीकडे पाहतच बोलते. ते ऐकून देवकी पण मोठ्याने हसते. तेव्हा रेणुका शालिनीच्या गालाला हात लावत राम लक्ष्मण सीता अजून पण दिसत आहेत असा डायलॉग मारते. तेव्हा शालिनी चिडून रेणुकाला आमच्या जखमेवर मीठ चोळायला आलात का असं रेणुकाला विचारते. तेव्हा आमच्यामध्ये देवकीला पण थोबाडीत मारली का असा प्रश्न रेणुका करते. तेव्हा देवकी रेणुकाला तिची मला मारायची हिंमत आहे का? जाऊबाईंनाच मारलं असं सांगते. तेव्हा शालिनी खूप चिडते. तेव्हा रेणुका शालिनीला त्या गौरीचं काहीतरी केलंच पाहिजे असं सांगते. तेव्हा शालिनी मी तिला घराबाहेर काढणारच आहे असं रागाने सांगते. तेव्हा डाळ शिजली वाटतं, परंतु त्या बाईपासून थोडे दूरच थांबा असं सांगत रेणुका माईंकडे निघून जाते. तेव्हा शालिनी देवकीला ही लई खुश झाली आहे, परंतु हे घर जेव्हा माझ्या ताब्यात येईल ना तेव्हा पहिला बॅन मी तिच्यावर आणणार असं सांगते. तर तेव्हा हिला घरात व शेखरला कंपनीत यायचे बंद करा. आपण इथे बोलत बसलोय, परंतु ती गौरी नावाची भवानी उठली नसेल ना असं देवकी घाबरतच विचारते. तेव्हा शालिनी देवकीला ते जाऊ दे, आपण आधी भावड्याला फोन करू असं म्हणत लगेच तिथून घेऊन जाते. तर इकडे एका तासानंतर गौरीचा अलाराम वाजतो. तेव्हा ती उठते व AC चालू करून या गायब झाल्या वये आता यांना चांगलाच धडा शिकवते असं मनाशी ठरवते. त्यानंतर गौरी देवकी शालिनीकडे जाण्यासाठी निघते. तर इकडे देवकी अनिलला फोन करते व मानसीला लग्नासाठी होकार दे, तिच्या पोटात तुझेच बाळ आहे असं सांगते. तेवढ्यात गौरी तिथे येते व ऐ चंगूमंगू माझी सावली बनून राहायचं होतं ना, कुठे गेला होतात असं शालिनी देवकीला विचारते. तेव्हा दोघीही खोटे कारण सांगतात. तेव्हा ते ऐकून गौरी आता तुम्हाला दोघींना शिक्षा भोगावी लागणार. चूक दोघींची पण आहे ना, त्यामुळे तुम्ही एकमेकींना शिक्षा द्यायची असं गौरी दोघींना सांगते. तेव्हा ते ऐकून देवकी खुश होते व शालिनीला जाऊबाई तुम्ही 5 उठाबशा मारा असं सांगते. तेव्हा गौरी गप्प बसा, शिक्षा काय द्यायची ते मीच ठरवणार, तुम्ही नाही असं बोलते. त्यानंतर गौरी दोघींना पण खाली बसवते व शिक्षा म्हणून एकमेकींना हाताने फटके मारायचे. जर फटका चुकवता आला नाही तर मी कानफटीत मारणार असं गौरी सांगते. तेव्हा देवकी खूपच घाबरते व लगेच हात पुढे ठेवते. तेव्हा चिचुंद्रे हात समोर नाही स्वतःच्या गालावर ठेवायचा आहे असं गौरी देवकीला सांगते व खेळायला सुरुवात करा असं बोलते. तेव्हा दोघी पण नाईलाजाने तयार होतात. तेव्हा प्रत्येकाने 5-5 कानफटीत मारायच्या असं गौरी दोघींना सांगते. तेव्हा दोघी पण गौरीच्या हाताने कानफटीत मिळू नये म्हणून तोंडावर हात ठेवत नाही व हळूहळू एकमेकींना मारतात. तर तेव्हा गौरी रागाने देवकीला जेवायला पाहिजे असेल तर जोरात मार असं मोठ्याने ओरडते व पहिल्यापासून सुरुवात करा असं बोलते. तेव्हा शालिनी देवकीला जोरात कानफटीत मारते तर देवकी पण जोरात कानाखाली मारते. तेव्हा दोघी पण एकमेकींना खूप जोराने मारतात. तर गौरी दोघींना परत जर मला डिच्चू दिला तर उद्या पण माझी सावली बनून फिरावे लागेल असं सांगते व लगेच तिथून निघून जाते. तेव्हा देवकी शालिनी एकमेकींवर खूप मारले म्हणून खूपच चिडतात.
तर दुसरीकडे रेणुका नाचत नाचत माईंकडे येते. तेव्हा माई तिला काय झालं, खूप खुशीत दिसत आहेस असं विचारतात. तेव्हा रेणुका माईंना तूच मला आपल्या शालिनी वहिनींची आनंदाची बातमी दिलीस ना, तिलाच बघायला गेले होते, म्हटलं जाऊन बघावं की गाल नुसता सुजला की लाल पण झाला, असं रेणुका सांगते. तेव्हा माई रेणुकाला त्या गौरीला काही आठवत नाही म्हणून तिने तसे केले असं सांगतात. तेव्हा या गौरीला काहीच आठवायला नको असं रेणुका खुशीत बोलते. तेव्हा त्या गौरीने तुला काही केले तर, असं माई रेणुकाला विचारतात. तर तेव्हा रेणुका माईंना मी कशाला तिच्या नादाला लागायला जाऊ, मागच्याच्या कानफडीत तर पुढचा शहाणा, असं उत्तर देते. तेव्हा माई खूप मोठ्याने हसतात. तेव्हा रेणुका या सर्वांमागे तू तर नाहीस ना, तू त्या गौरीला फूस तर लावली नाही ना, असं विचारतात. तेव्हा माई तुम्ही काही पण बोलत आहात, मी कशाला तिला फूस लावू, असं रेणुका माईंना बोलते. तेव्हा रेणुका माईंना आपण या मुलीलाच गौरी म्हणून ठेवून घेऊ, म्हणजे या दोघींची कारस्थानं करणं बंद होईल असं सांगते. तेव्हा माई रेणुकाला नाही, मला माझी गौरी पाहिजे, ती जर आली नाही तर या घरावर वादळ येईल, ते वादळ ही गौरी नाही तर आपलीच गौरी थोपवू शकते, असं रेणुकाला सांगतात. तर इकडे मानसी शालिनीला आवाज देत रूममध्ये येते. तेव्हा गौरी तिला पकडते व शालिनी वहिनींकडे काय काम आहे, माझ्याकडे निरोप दे असं सांगते. तेव्हा मानसी खूपच घाबरते व त्या कुठे आहे, मला त्यांच्याशीच बोलायचं आहे, असं गौरीला मानसी सांगते. त्यावर गौरी मी त्यांना कामाला लावले आहे, मला सांग काय सांगायचे, असं बोलते. तेव्हा मी परत येईल असं म्हणत मानसी तिथून निघून जाऊ लागते. तेव्हा गौरी तिला अडवते व आपण गप्पा मारू असे म्हणत मानसीला खुर्चीवर बसवते. तेव्हा ते पाहून मानसीला घामच फुटतो. तेव्हा ती गौरी तुझी जीवाभावाची मैत्रीण होती ना, असं गौरी मानसीला विचारते. तेव्हा मानसी खुर्चीवरून उठते. तेव्हा बस खाली, यांची गौरी तुझ्यामुळे घर सोडून गेली ना, असा प्रश्न गौरी मानसीला करते. तेव्हा हे सर्व खोटं आहे असं मानसी घाबरतच गौरीला सांगते. तर तेव्हा मी कुणावर विश्वास ठेवू, तुझा जर कोणी विश्वासघात केला तर तू काय करणार, जयदीपने तुझ्याशी लग्न नाही केलं तर तू काय करणार, असं गौरी मानसीला विचारते. ते ऐकून मानसीला खूपच राग येतो. तेव्हा ती गौरी जर परत आली तर तू काय करणार, तूच तिचा विश्वासघात करणार, तू केलेला विश्वासघाताला तिने काय शिक्षा द्यायला पाहिजे, असं गौरी मानसीला विचारते. तेव्हा आमचे आम्ही बघून घेऊ, तू मध्ये पडू नकोस, असं मानसी गौरीला सांगते. तेव्हा मी जर तिच्या जागी असते तर मी तुला हत्तीच्या पायाखाली किंवा सरळ कडेलोट केला असता, असं गौरी मानसीला सांगते व लगेच तिचं तोंड दाबते. तेव्हा मानसी खूप घाबरते व लगेच तिथून पळून जाते. तेव्हा गौरी तुझा हिशोब मी चुकता करणारच, असं मनाशी बोलते व मानसीचा बदला घेण्याचं ठरवते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की जयदीप सर्वांना या घरात गौरीची जागा कोणीच घेऊ शकत नाही असं सांगतो. तर गौरी मल्हार उदयला शालिनी देवकीची शिक्षा तुम्हीच भोगा म्हणून सांगते. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.